जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, धनराज बिराजदार ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। नमस्कार साहेब, बऱ्याच कालावधीनंतर आपण उपोषणाच्या म्हणजे मध्यंतरीच्या काळामध्ये आपण ज्या मागणीसाठी उपोषण केला होता त्याला 2 ऑक्टोबरपर्यंत आपण शासनाला वेळ दिला होता की त्या मागणीमध्ये जे त्याचा काय पाठपुरावा असेल काय असेल ते। आता परत 6 तारखेपासून उपोषणाला बसणार आहात असं माहिती मिळाली। काय भूमिका आहे आपली, कशा पद्धतीने असणार आहे, काय असणार आहे आपलं? नमस्कार। तुला माहिती आहे की 1 ऑगस्ट पासून अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण आपलं उपोषण चालू केलं होतं आणि 21 दिवसापर्यंत आपण प्रशासनाची वाट बघितली, परंतु जास्त कोणी प्रतिसाद दिलेला नाही। आपलं भूमिकाच ग्रामपंचायतच्या विरोधामध्ये होती। ग्रामपंचायत कार्यालय अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये होती। आपण त्यांना नेहमी विचारणा केली की आपण हे जे वृक्ष लागवडीसाठी परवानगी दिलात ते कसं दिलात, का दिलात, आणि त्या ठिकाणची 5 एकरची स्मशानभूमीसाठीची जागा आपण वेळोवेळी वापरात पण आणलेली आहे आणि मागणी पण केलेली आहे ग्रामपंचायतच्या ग्रामसभेच्या माध्यमातून, परंतु याला कुठेही ग्रामपंचायतनं आपल्याला प्रतिसाद दिला नाही त्या 21 दिवसामध्ये। आणि उलट अर्थी 8/8ला कलेक्टर साहेबांनी मलाच उलट त्या ठिकाणी बोलवलं चर्चेसाठी पत्र पाठवून, पण मी काय गेलो नाही आणि माझ्या वतीनं आमचे 1-2 प्रतिनिधी पण गेले होते, तेही मला माहीत नव्हतं पण ते गेले होते। आणि त्या ठिकाणी असं ठरलं की 13 तारखेची ग्रामसभा घ्यायची आणि 13 तारखेच्या ग्रामसभामध्ये सदरील सदरच्या जागेला लिंगायत स्मशानभूमी स्मृतिवन असं नाव देण्यात यावं, अशा प्रकारचा ठराव घेण्यात यावा असं कलेक्टरने सांगितलं। आणि एक कमिटी त्यांनी स्थापन केली आणि त्या कमिटीचा अहवाल पण यावा त्याचबरोबर 14 तारखेच्या आतमध्ये असं कलेक्टर साहेबांनी सांगितलेलं होतं। परंतु झालं काय की 8 तारखेला जी ग्रामसभा झाली 13 तारखेला, ते आपल्या सर्वांनाच माहिती आहे की केलेलं षडयंत्र आणि मला माझ्यावरती म्हणजे गुन्हा दाखल व्हावं अशा प्रकारचं ग्रामसभा त्या ठिकाणी आपल्या सर्वांच्या समोर झालेलं आहे। त्याचा लाईव्ह टेलिकास्ट आपण केलेला आहात, आपण सर्वांनी पाहिलंय। ग्रामपंचायतने सुद्धा ते टेलिकास्टसाठी त्यांनी खास माणसं बोलवलेले होते आणि पोलिसाचा बंदोबस्त होता आणि त्या सर्व पोलीस बंदोबस्तमध्ये सुद्धा त्या ठिकाणी गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाला। गोंधळ तर झालाच नाही, फक्त एक विषय झाला। त्या विषयामध्ये सर्व लोकांनी एकत्र सांगितलं की सदरच्या त्या वादग्रस्त जागेला लिंगायत स्मशानभूमी असं नाव देण्यात यावं, त्याचं कुठलंही नामकरण होऊ नये, त्याचं स्मृतिवन असं नाव देण्यात येऊ नये असा प्रकारचा एकमतानं ठराव, जेवढे लोक त्या ठिकाणी होते त्या सर्व लोकांनी एकमतानं तो ठराव मंजूर झाला। आणि मंजूर झाल्यानंतर मी परत बोलण्याचा प्रयत्न केला किंवा त्याचबरोबर सदरची 5 जागा असं म्हणा, आणि दुसरी गोष्ट की म्हाडाचं जे वृक्षारोपण केलेलं आहे ते त्यांनी काढून घेण्यात यावं। परंतु सरपंच साहेबांनी असं सांगितलं की एकच विषय साठी ही विशेष ग्रामसभा आहे, त्यामुळं सदरची ग्रामसभा संपली असं त्यांनी 2दा जाहीर केलं। आणि ते जाहीर झाल्यानंतर आमच्या भावाने म्हणजे एक छोट्या भावानं ग्रामसेवकाकडे गेला आणि त्याची जी कच्ची टिपण होती ती कच्ची टिपण पाहिला आणि त्या कच्च्या टिपणवर असं लिहिलेलं होतं, जो पहिला ठराव आहे की सदरची लिंगायत स्मशानभूमी असे नाव देण्यात येऊ नये, नामंजूर आहे अशा प्रकारचं त्यांनी लिहिलेलं होतं। आणि त्यांनी लगेच आमच्या ग्रामसेवकाला विचारलं, साहेब असं का लिहिलं तुम्ही? तर त्यांनी लगेच त्या 2 शब्दाच्या मध्ये त्याच्या खालच्या बाजूला नामंजूर असं लिहिलं। तोच ठराव मंजूर, पुढे जे नामंजूर लिहिलं होतं त्या ठिकाणी त्याला एक शब्द मध्येच वापरला की ते स्मृतिवन,
आणि ते स्मृतिवन त्या दोन्हीच्या मध्ये, लिंगायत स्मशानभूमी आणि त्या दोन्ही शब्दाच्या मध्ये त्यांनी स्मृतिवन असं लिहिलं. आणि मग ते वाक्य पूर्ण होत असताना आपल्याला असं दिसतं की लिंगायत स्मशानभूमी स्मृतिवन असे नामंजूर, तो वाक्यरचना अशी पूर्ण केली. परंतु आपण जर ते ओळ पाहिली, आणि हे होतं कच्च्या टिपणमध्ये. त्याच्यामुळं माझ्या भावानं मला दाखवायला आल्यानंतर मी एकतर ॲम्ब्युलन्समध्ये आलेलो होतो, माझी BP पूर्णपणे वाढलेली होती आणि अशा अवस्थेमध्ये मला चालता सुद्धा येत नव्हतं. आमच्या भावानं सांगितलं तर मी उठून त्या ग्रामसेवकाला बोलण्यासाठी त्यांच्या टेबलकडं गेलो, कारण सभा तर संपलेली होती. आणि सभा संपलेली असताना तुम्ही असं का लिहिलात म्हणून विचारला गेलेला असताना त्या ग्रामसेवकाने तिथनं पळ काढला आणि ते निघून गेले. परंतु दाखवलं गेलं असं की मी टेबलजवळ गेल्यानंतर त्याला पकडण्याचा प्रयत्न केला किंवा त्याला एखादी चापट मारण्याचा प्रयत्न केला असं दाखवलं गेलं. आणि त्या एका क्षणापुरतं किंवा तेवढ्या मिनिटापुरतंच ही ग्रामसभा जिकडच्या तिकडं झाली. परंतु लोक उठले नाही. लोक जवळपास 1 ते 1.5 तास त्याच ठिकाणी होते आणि लोकांचं मत होतं की पुन्हा ती ग्रामसभा तिथं कंटिन्यू करावी. त्या ठिकाणी आमदार साहेब सुद्धा आले होते. आमदार साहेबांनी सुद्धा सर्व अधिकाऱ्यांशी बोललं आणि त्यांना सांगितलं अधिकाऱ्यांना की ही ग्रामसभा आपण पुढे ठेवावी. परंतु गेलेले जे अधिकारी होते ते परत आले नाही. आणि ग्रामसेवक जो इथून निघून गेला तो कुठं गेला, कसं गेला, काय गेला याचं आम्हाला काहीही माहिती नाही. परंतु संध्याकाळी 8-9च्या सुमारास त्यांनी आमच्यावरती सरकारी कामामध्ये व्यत्यय म्हणून माझ्यावरती केस लिहिली. तर अशा प्रकारे खोट्या पद्धतीनं आमच्या 5 लोकांवरती 6 लोकांवरती गुन्हा दाखल झाले. आणि 6 लोक तिथं मारले का मग? आणि 6 लोक जर मारले असतील एवढ्या सगळ्या मॉबच्या समोर, ही ग्रामसभा आहे सर, हे कुठल्या ऑफिसमधलं नव्हतं. तर ग्रामसभा ही महिला केंद्राच्या समोर होती. ज्या महिला केंद्राच्या समोर ही सभा घेतली होती तिथे कुठल्याही प्रकारचे नियोजन नव्हतं. तिथं वरती कुठलं शेड नव्हतं. पावसाचा दिवस होता तरी देखील काहीही नियोजन त्या ठिकाणी नव्हतं. तिथं सह्यासुद्धा करायला त्यांच्याकडे रजिस्टरसुद्धा नव्हते. आणि मी सुरुवातीला सांगितलं की आपण ग्रामसभा चालू करता आणि आपण साध्या सह्यासुद्धा घेतल्या नाही. त्याच्यामुळं 1 तास उशीर झाला. पण 1 तासामध्ये फक्त 260 सह्या त्या ठिकाणी घेतल्या गेल्या, ज्या ठिकाणी 500 नाही तर 1000पेक्षा जास्त लोक त्या ठिकाणी होते. आणि सर्व जे ग्रामस्थ होते, गावातले होते, त्यांनाच त्या ठिकाणी सह्या करायचा अधिकार होता आणि तेच होते. आणि बाकीचे तर बाहेर निघून गेलेले होते. त्यामुळं अशा सर्व पोलिसांच्या समोर झालेली ही ग्रामसभा आणि आमच्यावरती खोटे केसेस त्या ठिकाणी केले गेले. आणि आम्हाला काय करावं लागलं तुम्हाला सर्वांना माहिती आहे की 8 तारखेला झाल्यानंतर मला 15 तारखेला लगेच चौकशीसाठी बोलवण्यात आलं. मी उपोषणकर्ता होतो. 15 दिवसानंतरची माझी काय अवस्था होती. परंतु ते असताना देखील पोलीस खात्यानं माझ्याकडं नोटीस काढून 13 तारखेला आणि 15 तारखेला येण्याविषयी मला सांगितलं गेलं. 15 ऑगस्टचा दिवस होता आणि त्या दिवशी मी गेलो, चौकशीसाठी गेलो. आणि चौकशीसाठी गेल्यानंतर तसल्या अवस्थेमध्ये सुद्धा मला तिथं पोलीस स्टेशनमध्ये बसवण्यात आलं. थोडा माझा जबाब वगैरे घेण्यात आला. झालेली हकीकत मी सांगितली. आणि त्याच्यानंतर मला तात्काळ तिथून दवाखान्यामध्ये हलवण्यात आलं, सिव्हिलमध्ये. आणि सिव्हिलमध्ये गेल्यानंतर माझी BP वगैरे चेक करण्यात आली त्या ठिकाणी मला लगेच. परंतु मी ते घेण्यासाठी नकार देत होतो. परंतु ते नकार देत असताना डॉक्टरांनी मला सांगितलं की तुमचं उपोषण याच्यामुळं, या सलाईनमुळं वगैरे बंद होणार नाही, तर तुमचं उपोषण पुढं चालू राहील. त्यामुळं मी त्या ठिकाणी ट्रीटमेंट घेतली. आणि ट्रीटमेंट घेतल्यानं लगेच 10 ते 15 मिनिटांमध्ये या ठिकाणी आपली पूर्ण व्यवस्था होणार नाही, आपल्याला तात्काळ
उस्मानाबाद या ठिकाणी हलवावं लागल असं सांगून मला लगेच एक ॲम्ब्युलन्स बोलवून 108 बोलवून मला उस्मानाबाद या ठिकाणी हलवण्यात आलं. त्या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा मी तिथल्याही डॉक्टरांना सांगितलं की आपण जे मला उपचार करत आहात त्यामुळं मी उपोषण सोडलं असं होत नाही. मी हे उपोषण सोडणार नाही असं असेल तरच मला सलाईन लावा आणि मी कसल्याही प्रकारचं इतर अन्न वगैरे घेणार नाही. मी अन्न त्याग केलेला आहे असं म्हणून त्या ठिकाणची ट्रीटमेंट झाली हे आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि त्या ठिकाणी 21 तारखेपर्यंत सुद्धा फक्त पोलिसांचं सहकार्य होतं, परंतु ग्रामपंचायतल्याचं महत्त्व नव्हतं. आणि त्या ठिकाणी आमचे जिल्हा अध्यक्ष वगैरे राजाभाऊ शेरखाने झालं, आमचे दुसरे मित्र असे बरेच जण येऊन मला 20 तारखेला त्या दवाखान्यात येऊन सांगितलं की आपण ही जी लढाई करतोय याचं मूळ उद्दिष्ट काय की आपल्याला ही 5 एकरची जमीन जी स्मशानभूमी आहे, ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार झालेले आहेत, त्या अंत्यसंस्काराची जी जागा आपल्याच ताब्यात आहे ती मागण्यासाठी आपण कटटप करतोय. परंतु 20 दिवस तुमचं उपोषण चालू असताना देखील कोणालाही जाग येत नाही. याच्यावरनं आपण कळावं की आपण आपलं उपोषण तुर्तास पाठीमागे घ्यावं आणि एक वेगळ्या पद्धतीनं लढाई आपण लढू अशा प्रकारचा सल्ला आमच्या सर्व काँग्रेसच्या नेत्यांनी मला दिला. परंतु तेही मला थोडंसं पटलं नाही. मी सांगितले आपण तुर्तास त्यांना वेळ देऊ, आपण स्थगित करू. आणि त्याप्रमाणे 21 तारखेला आदरणीय आमदार स्वामीसाहेब ज्यांनी माझ्यासाठी सतत 4 दिवस 5 दिवस माझ्या उपोषणस्थळी येऊन सर्व कलेक्टरांशी सर्व अधिकाऱ्यांशी बोलत होते. माझं म्हणणं काय ते ऐकून घ्या असंही त्यांचं म्हणणं होतं. परंतु कुठल्याही अधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये खोल न जाता फक्त त्यांना म्हाडानं लावलेली झाडं इतकीच दिसली जी आम्ही त्यांनी लावण्याच्या पूर्वीपासून त्याचा विरोध करत होतो आणि केला. म्हाडाकडे कुठलीच परवानगी नव्हती हे आम्हाला माहिती होतं. 1 तारखेला आम्ही त्या ठिकाणी उपोषणाला बसलो होतो. 1 तारखेच्या दिवशी सुद्धा आमच्यातले ग्रामपंचायत सदस्य सन्माननीय सुभाष बिरादारजी 15 ते 20 बाया येऊन आणि अनेक मजुरं घेऊन त्या ठिकाणी झाडं लावत होते. त्यांनाही त्या दिवशी सांगण्याचा प्रयत्न केला, ते ऐकले नाहीत. आणि 2 तारखेला लावत असताना आम्ही त्यांना सर्वांना ताकीद दिली की आपण या ठिकाणावरनं झाडं लावण्याचं बंद नाही केलं तर आम्ही या गेटला कुलूप लावू आणि 5 मिनिटाच्या आत आपण सर्वांनी जर ती जागा रिकामी नाही केली तर आम्ही तुम्हाला अर्धा तासाचा वेळ देऊन अर्धा तासानंतर आम्ही त्या ठिकाणी कुलूप लावू. आणि आम्ही त्या पद्धतीने केलं. आम्ही सर्वांना सांगितलं की बाबा सर्वांना आमची विनंती आहे की म्हाडाचे लोक येऊ द्या, त्यांनी आम्हाला दाखवू द्या की कशा पद्धतीनं त्यांना इथं वृक्ष लागवड करण्यासाठी परवानगी दिलेली आहे, ताबापावती कशी दिलेली आहे, ताबापावती ओरिजिनल आहे, अधिकृत आहे, कसं आहे हे सगळं बघू द्या आम्हाला. आणि आमच्या त्या सर्व माता भगिनींनी आमचं म्हणणं ऐकलं आणि ते सर्वजण बाहेर आले आणि आम्ही 2 तारखेला त्या ठिकाणी आम्ही कुलूप लावलं. आणि त्याच्यानंतर आमच्याकडं म्हाडाचे लोक आले नाहीत. परंतु 2 ते 3 दिवसानंतर आम्ही स्वतः म्हाडाच्या लोकांना फोन लावला आणि नेमकं तुमचं काय आहे, तुमच्याकडे काय डॉक्युमेंट्स आम्हाला येऊन कळवा. त्यांचे 2 अधिकारी आमच्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही लावा म्हणत असलं तर आम्ही लावू, नाहीतर आम्ही या ठिकाणी लावणार नाही असं म्हणून त्या लोकांनी त्यानंतर आम्ही इथं काही करणार नाही असं सांगून ते निघून गेले. एवढं सगळं होत असताना आमचा आग्रह त्या 5 एकरसाठी काय आहे असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. काही लोकांचं गावातलं असं म्हणणं आहे की तुम्ही ते साफसफाई करताना चालवायला पाहिजे होतं. काही लोकांचं म्हणणं आहे की तुम्ही झाडच का लावू दिलात, तुम्ही झाडं लावायच्या आधीच ते हे करायला पाहिजे होतं. परंतु मला सर्वांना असं सांगायचं आहे की ज्या दिवशी मशीन आली साफसफाई करण्यासाठी त्या दिवशी भोजप्पा कारभार यांनी विचारणा केलेली होती. त्यांना एक वेगळ्या पद्धतीचं सांगितलं गेलं होतं
की या ठिकाणी सुशोभीकरण होणार आहे, स्मशानभूमीसाठीच काहीतरी कामं होणार आहेत, अशा पद्धतीचं सांगण्यात आलेलं होतं. कंपाऊंडला सुरुवात केली, तेही अडवण्यात आलं. त्याही वेळेस त्यांनी त्याच पद्धतीनं सांगितलं, कारण याच्यापूर्वीचा आम्हाला एक अनुभव होता लाकूड तोडण्याचा, कोळसा करण्याचा, असाच अनुभव होता की एका ग्रामसभेमध्ये त्यांनी असाच ठराव घेतलेला होता की या ठिकाणी सोलारचं प्रोजेक्ट येणार आहे आणि त्या प्रोजेक्टला आपल्याला 2 हेक्टर जागा द्यायची आहे आणि त्याची हरकत त्या काळामध्ये त्यांनी केलेली होती. आणि थोड्या दिवसामध्ये अशीच मशीन त्या ठिकाणी आलेली होती आणि तिथले झाडं वृक्षारोपण काढत होते. आणि थोड्या दिवसानं त्या ठिकाणी काही माणसं आली आणि धूर निघत असताना आम्ही तिथं गेलो आणि कोळसा करत असलेलं दिसतं आणि त्या ठिकाणी आम्ही अडवलो होतो. ते आमच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला की ह्या ठिकाणी सुद्धा अशाच प्रकारचं काहीतरी हे चालू आहे. म्हणून आम्ही त्यात खोल गेलो तर आम्हाला लगेच कळालं की 20 तारखेला या ठिकाणी एक उद्घाटनाचा प्रोग्राम घेणार आहेत आणि पालकमंत्री या ठिकाणी येणार आहेत 20/7ला. तर आम्ही 14/7ला त्यांना पत्रही दिलं की हद्द निश्चित करा, इथं काय करण्यात आम्हाला कळू द्या. आमच्या 4-5 मागण्या त्यावेळेस 14 तारखेच्या विषयामध्ये आम्ही दिलेल्या होत्या, अर्जामध्ये दिलेल्या होत्या, परंतु कुठंच दखल या ग्रामपंचायतीनं घेतलेली नाही. त्याच्यानंतर 20 तारखेला प्रोग्राम होता. मी मागेही सांगितलं की पोलिसांनी आम्हाला येऊन सांगितलं की तुम्ही निवेदन देणार आहात, ते कार्यक्रम उडवून लावणार आहात, असं आम्हाला कळालेलं आहे. परंतु आम्ही पोलिसांना सांगितलं की आम्ही गांधीजीच्या मार्गाने जाणारी माणसं आहोत, आम्ही एकदम शांततेच्या ह्याच्यामध्ये हे निवेदन देऊ. आम्ही निवेदन दाखवलं त्यांना आणि आम्ही त्या ठिकाणी निवेदन द्यायलाही गेलो. आणि त्याही वेळेस मी तुम्हाला सांगितलेली होती, याच्यापूर्वीही कल्पना दिलेली आहे की मी पालकमंत्र्यांशी त्या ठिकाणी निवेदन देताना सुद्धा बोललो की ही सदरची जागा जी आहे ती स्मशानभूमीची आहे, या ठिकाणी अंत्यविधी झालेल्या आहेत आणि ही जागा सोडावी. त्यांनी लगेच कलेक्टरांना त्याच ठिकाणी तात्काळ बोलवलं होतं आणि त्या म्हाडाच्या लोकांना सुद्धा बोलवलं होतं आणि माझ्या समोर त्यांनी कलेक्टरांना सांगितलं होतं की काय आहे या निवेदनामध्ये ते तपासा आणि मला काय आहे ते तात्काळ मला कळवा. परंतु तिथंच कलेक्टरांनी सांगितलं होतं की यांना जागा तिकडं पलीकडं दिले आणि इथं काही संबंध नाही, असं म्हणतच पालकमंत्री आणि कलेक्टर त्या जागेतून निघून गेले. त्यांनी कुठल्याही प्रकारचं उत्तर देणं योग्य त्यांना वाटलं नाही. परंतु आम्हाला माहिती होतं की सदरची जागा ही 5 एकरची मागणी आपण सातत्यानं केलेली आहे आणि या 5 एकरमध्ये भूकंपाच्या नंतर जी जागा, ज्या जागेवर आम्ही राहत होतो, आमचे लोक राहत होते, तिथं चांबाराची लोक राहत होती, मुसलमानाची लोक राहत होती, त्या ठिकाणी लिंगायताची राहत होती, त्या ठिकाणी मराठा समाजाची लोक राहत होती. तो जो 5 एकरचा प्लॉट आहे त्या सर्व समाजाचे घरं त्या ठिकाणी होते आणि त्या ठिकाणी भूकंप झाल्यानंतर कुठं स्मशानभूमी आपण करायची म्हणून हे 5 एकरची जागा आम्ही निवडली, कारण जुन्या स्मशानभूम्या वापराच्या बाहेर होऊन गेलेल्या होत्या. तर परवाच जे अहवाल तयार केला गेला होता आणि जे लोक नेमली गेली होती त्यांनी कुठेही 5 एकरची चौकशी कुठं केलेली मला दिसून आली नाही. त्या अहवालामध्ये कुठंच दिसलं नाही की ह्या ठिकाणी स्मशानभूमी होती का, या ठिकाणी भूकंपाच्या नंतर अंत्यविधी झालेत का, असं कुठेही नाही. परंतु कुठलं तरी त्यांनी अहवालामध्ये लिहिलंय की अमुक 2 स्मशानभूम्या लिंगायत समाजाच्या होत्या. मी त्याचे डॉक्युमेंट्स काढलं की नेमकं कुठल्या स्मशानभूम्या आहेत हे बघण्यासाठी त्यांनी जो सर्वे नंबर 2 सर्वे नंबर दिलेले आहेत ते सर्वे नंबरचे डॉक्युमेंट्स काढले आणि त्या ठिकाणी मला कळलं की एक जे आहे त्या ठिकाणी शिवगप्पा महादप्पा असं नाव दिसून आलं, दुसरं मुर्मे असं म्हणजे नागप्पा मुर्मे असं काहीतरी आहे आणि तिसरं गंगाराम राजपूत असं, ह्या पूर्ण पट्ट्यामध्ये त्या ठिकाणी नावं दिसून येतात आणि ती स्मशानभूमी आज वापरात नाही आहे. जर शिवगप्पा माधप्पा हेच नाव आणि तिथं जर अतिक्रमण झालं असलं तर आजचे जे सरपंच आहेत त्यांचे ते सासरे किंवा मोहन पोंडरे त्यांचे वडील हेच आहेत आणि मग त्यांच्यावर आज कारवाई होणार का, हा फार मोठा प्रश्न आहे. की तुम्हीच हे करता, अतिक्रमण करता, तुम्हीच त्या ठिकाणी पुरू देत नाही. ती भूकंपाच्या नंतर पूर्णपणे भूकंपाच्या आधीपासून तुम्ही बंद केलेला आहात आणि तुम्ही लोकांना वेगळं सांगता, दिशाभूल करता आणि एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण या गावामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न तुम्ही करता आहात.
ते कुठेतरी चुकीचं आहे असं मला वाटतं. ते डॉक्युमेंट्स आम्ही काढून ठेवलेत. दुसरी जी स्मशानभूमी आहे ती मार मांग ढोर चांबार सगळ्या समाजासाठी, ब्राह्मण ह्या सगळ्यासाठी त्या वड्याच्या बाजूला जे साखरे वगैरे यांची जी शेत आहेत, तांबडे, या बाजूला ती स्मशानभूमी दिसून येते. मग नेमकं काय हे जे कमिटी स्थापन केली त्या कमिटीचं नेमकं काय साध्य केलं त्यांनी हे कळालं नाही. कारण याचे अध्यक्ष कोण होतं? BDO होते. आणि BDOने या आम्ही 5 एकर का मागतोय आणि त्यांनी जे दाखवलंय अहवालामध्ये किंवा सरपंचांनी जे सांगितलंय की या ठिकाणी 2 स्मशानभूम्या आहेत, त्या स्मशानभूम्याचा इतिहास किंवा त्याचे कागदपत्र त्यांनी काढले का? त्यांनी बघितले का? त्या ठिकाणी वापरात आहेत का नाही बघितले का? हे कुठलंही न करता भूकंपाच्या नंतर आम्ही जे 5 एकर जी आमचीच जागा होती, जी कुठेही अक्वायर झालेली नव्हती किंवा आम्ही कुठं सरेंडर ती जागा कलेक्टरला किंवा कोणाला केलेली नव्हती, त्या ठिकाणचे सगळे जी लोक होती ती आम्ही सरेंडर केलेली जागा नव्हती किंवा 18पर्यंत सुद्धा केलेली नाही किंवा त्याच्यानंतर सुद्धा करून घेतलेत का नाही याची सुद्धा मला कल्पना नाही. परंतु सांगितलं जातं की सदरची 26 हेक्टर जागा आहे आणि ती 26 हेक्टर जागा ही पहिल्यांदा वनीकरणाला दिला असं म्हणत होते आणि कालच्या अहवालामध्ये असं दिसून येतं की 9/3/2025 सदरची ही 26 हेक्टर जागा ही सामाजिक वनीकरणाला वर्ग कलेक्टरने केलंय असं त्या अहवालामध्ये दिसून येतं. परंतु आतापर्यंत तरी त्या आमच्याकडे जे रेकॉर्ड आहेत त्या रेकॉर्डमध्ये अजूनही गावठाणच दिसतं आमचं आणि पूर्ण गावठाण हे आमचंच असणं पाहिजे. त्याच्यावरती मालकी ही ग्रामपंचायतचीच असली पाहिजे. आम्ही जर तिथं सोडलो असो किंवा नसो तरी. तर असा हा प्रवास आहे. असा हा प्रवास 21 तारखेपर्यंत आणि 21 तारखेपासनं मी एक पत्र दिलं की मी सदरचं उपोषण हे 2 ऑक्टोबरपर्यंत मी स्थगित ठेवत आहे. आपण तो निर्णय घ्यावा. नसल्यास मी 2 ऑक्टोबरपासून परत उपोषण करण्यास मी तयार आहे. मग 2 ऑक्टोबरचा दिवस आला, हालचाल का दिसली नाही. अहवाला तुम्ही बैठलात तर सातत्यानं ग्रामपंचायत म्हणते की आम्ही 5 हेक्टरची म्हणजे 2 हेक्टरची मागणी केली, 5 एकरची मागणी या ग्रामसभेमध्ये केले. ते सांगतात की जिल्हा परिषद मेंबरनं 2 हेक्टरची 5 एकरची मागणी केलेली आहे आणि पालकमंत्र्यांनी त्याच सभेमध्ये त्याच मीटिंगमध्ये सदरची जागा वनीकरणाची असं सांगण्यात आले होते आणि कॅबिनेटमध्ये मी स्वतः बोलून आणि जिल्हा परिषदच्या पंचायत विभागानं त्याचा पाठपुरावा करावा अशाही प्रकारचं प्रोसिडिंग त्या ठिकाणी उपलब्ध आहे. तेही मी ग्रामपंचायतला देण्याचा प्रयत्न केला. तेही निदर्शनात सर्वांना आणण्याचा या मध्यंतरीच्या काळामध्ये प्रयत्न केला. परंतु त्याच्यावरतीही कुणी लक्ष देण्यास तयार नाही. कॅबिनेटमध्ये झालं नाही झालं. परंतु आमची मागणी ही पूर्वीपासून 5 एकरची आहे. ती 5 एकर वापरात आहे आणि त्या 5 एकरमध्ये सर्व जाती धर्म म्हणजे आता सर्व जातीचे मी का म्हणतोय कारण लिंगायतमध्ये अनेक पोटजाती आहेत. मग कोळी असतील, माळे असतील, साळे असतील, अनेक लोक आहेत त्या ठिकाणी. कोळ्याचे हे आहेत, कोष्ट्यांचे आहेत, कुंभाराचे आहेत. या सर्वांच्या माहिती झालेल्या आहेत. अनेक लोकांच्या माहिती त्या 5 एकरमध्येच त्या ठिकाणी अंत्यविधी झालेल्या आहेत. लिंगायत लोकांचे तर अनेक लोक. तर एक उदाहरण तुम्हाला जर सांगायचं असेल तर आनंदराव हावळे, संगप्पा हावळे यांचा 1 जून 2015 साली त्यांचं निधन झालेलं आहे. त्या दिवशी लोकांना असं वाटलं की यांचं अंत्यविधी कुठं करायचा कारण त्यांचं गाव खूप लांब होतं. त्यांचं शेत जे आहे ते खूप लांब आहे आणि पावसाळ्याचे दिवस बहुतेक असतील जून महिन्यानंतर आणि त्या ठिकाणी त्यांची जागा होती. त्या 5 एकरच्या जागेमध्येच त्यांचं घर होतं. त्या ठिकाणचं असं मैदान होतं आणि त्या मैदानामध्ये त्यांची अंत्यविधी झालेली आहे. अनेक लोकांच्या अंत्यविधी त्या ठिकाणी आहेत. मग हावळ्या लोकांच्या किती आहेत जर यादी काढली तर फार मोठी यादी. सारणे लोकांचं जर हे केला, सारण्यांची पण घरं त्या ठिकाणी थोडे होते.
त्यांच्या अंत्यविधी त्या ठिकाणी झालेल्या आहेत. त्या ठिकाणी आम्ही जवळपास 100च्या पुढं ज्या अंत्यविध्या भूकंपाच्या नंतर झालेल्या आहेत आणि 2025च्या म्हणजे या घटनेच्या अगोदर ज्या झालेल्या आहेत त्या सर्व अंत्यविध्या त्या 5 एकरमध्ये केलेल्या आहेत. तरी माझी कलेक्टर साहेबांना अतिशय नम्रतेची विनंती आहे की साहेब याच्यामध्ये तपास व्यवस्थित झाला पाहिजे. आम्हाला ग्रामपंचायतनं लिहून दिलंय की म्हाडानं आपल्याकडं कुठल्याच प्रकारचा पत्रव्यवहार केलेला नाही म्हणून असं लिहिलेलं असताना मग ग्रामपंचायतनं त्यांना ना हरकत का दिलं हेच कळत नाही. त्या ठिकाणी वृक्षारोपण जे झालं ते किती तारखेपासून किती तारखेपर्यंत झालं, तिथं जे कंपाऊंड केलं ते किती तारखेपासून किती तारखेपर्यंत केलं ह्याचा उल्लेख कुठेही दिसून येत नाही. हे जे सर्व चालू आहे, आदरणीय BDO साहेबांनी तर मला पत्रच दिलंय की यापुढे जर आपण उपोषण केलात तर त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही राहाल अशा प्रकारचं पत्र सुद्धा त्यांनी मला काढलेलं आहे. तर मला हे विचारायचं आहे, हे जे सर्व प्रकरण आहे हे ग्रामपंचायतीशी निगडीत आहे. आजही कालही सांगितलं, आजही सांगतोय आणि उद्याही सांगणार आहे की संपूर्ण जे घडामोडी आहेत ते ग्रामपंचायतीशी निगडीत आहेत. ग्रामपंचायतीने ग्रामसभेच्या माध्यमातून हे प्रश्न सोडवायचे आहेत. परंतु तसं न करता सदरील ग्रामपंचायत सुद्धा वेगळ्या पद्धतीची भूमिका घेत आहे, वेगळ्या पद्धतीचे निर्णय घेत आहे. ते एकीकडे सांगतात की ग्रामसभेनं 5 एकरची मागणी केली, एकीकडे सांगतात की 40,000 आपल्याला अलर्ट केले त्याच्यामध्ये. मग ते अलर्ट केले आपण कुठून मागणी केली होती? ज्या ठिकाणावरनं ज्या रोड आहे जो लोहाऱ्याकडनं आष्टा मोडला जातो, जो वाकडा पूल संबोधला जातो, त्या ठिकाणापासूनची मागणी आपण 5 एकरची मागणी या ठिकाणी केलेली आहे. तशा प्रकारचा नजरअंदाज नकाशा सुद्धा झालेला होता आणि त्या 5 एकरमध्येच आपल्या अंत्यविध्या झालेल्या होत्या. आणि मला माहिती आहे की कलेक्टर म्हणतो तलाठीने पंचनामा करायला पाहिजे की या ठिकाणी अंत्यविध्या झालेत का नाही, आणि झालेल्या असल्या तर ती जागा त्यांनी शिफारस करायला पाहिजे. या ठिकाणी अंत्यविध्या झाल्यात आणि इथं स्मशानभूमीत जागा देण्यात काही हरकत नाही. कारण याचा अनुभव मी सांगतो की दक्षिण जेवळीला दहन करण्यासाठी जागा नव्हती आणि तत्कालीन तलाठी आमचे गायकवाड साहेब होते नाईक चाकूरचे, आणि त्यांच्याबरोबर मी एकदा चर्चा केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं होतं की त्या ठिकाणी काय पहिला अंत्यविध्या झालेत का? तर मी सांगितलं होतं तिथं मडे जाळतात त्या ठिकाणी. मग काय तर त्या ठिकाणी जे शेतकरी आहेत ते अडवतात. मग त्यांनी विचारलं मला किती जागा आहे कोणाची, तर मी सांगितलं की तो 90 फुटाचा म्हणजे 3 साखळीचा तो रस्ता आहे. मग त्यांनी सांगितलं की एक अर्ज करा. मी अर्ज केला त्यांना आणि त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी पंचनामा केला. या ठिकाणी एवढ्या दिवसापासून हे दहन म्हणजे दफन होत असतं आणि त्यांनी तात्काळ ग्रामपंचायतचं एक पत्र जोडून तहसीलदारांना दिलं आणि ती जागा नावावर झाली साहेब. त्या ठिकाणी ती स्मशानभूमी जिवंत आहे. अशा अनेक या पुनर्वसनमध्ये अडचणी आहेत. हे वेळोवेळी सांगत असताना देखील आमच्याच हा गावचा प्रश्न आम्हाला सोडवता येणार जे आमच्याच हातामध्ये आहे आणि आम्हाला सगळ्यांकडे भीक मागत जावं याच्यापेक्षा दुर्दैवी काहीच नाही असेल. कारण जागा आमची, दहन आम्हालाच करायचं आहे. आम्ही त्या ठिकाणी 5 एकरची जागा पूर्वीपासून वापरतोय आणि सगळं मागत असताना देखील कुठली तरी म्हाडा न सांगता येते काय, त्यांना त्याचा ताबापोती एका साध्या कागदावरती एक साध्या चिठ्ठीवरती फोनद्वारे संदेश म्हणून ताबापोती दिली जाते काय? म्हणजे सरकार आज या चिठ्ठ्यांवरती चालतं का, फोनवरती चालतं का, त्याला नियमावली काय नाही का? हा फार मोठा प्रश्न पडलेला आहे. परंतु याच्याकडं आजचं हे सरकार कशा प्रकारचं आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की दाबण्याचा प्रयत्न, माझं उपोषण सुद्धा दाबण्याचा प्रयत्न करण्याचा बराच प्रयत्न झाला, परंतु त्याही ठिकाणी मी 21 तारखेपर्यंत यशस्वी होऊ शकलो.
आणि म्हणून हे सगळं प्रकरण जे काय आहे हे ग्रामपंचायतीशीच निगडीत आहे. कारण हे गावठाण असल्यामुळं गावठाणची जागाचा निर्णय या ग्रामसभेच्या माध्यमातून आपण करायचा असतो आणि त्याच माध्यमातून आपण पाठपुरावा करायचा असतो. पुढं प्रस्ताव पाठवायचे असतात आणि ते मंजूर करून घ्यायचे असतात. एवढं साधं असताना देखील आज मलाच माझ्यासारख्या माणसाला त्या ठिकाणी 21 दिवस उपोषण करावं लागलं आणि कुणीही दाद घेऊ शकलं नाही किंवा निर्णय क्षमता नाही की काय असं वाटायला लागलं किंवा कायदा वगैरे हे लोक सगळं झापून ठेवलेत की काय असं वाटायला लागलं. आता पुढची भूमिका काय असणार आपली? आज म्हणूनच सांगतो सर की त्या भूमिकेपर्यंत मला आलं पाहिजे की 2 ऑक्टोबरच्या नंतर मी काय भूमिका घेणार आहे. तर मी 2 ऑक्टोबरला असं ठरवलं की आपल्याला ज्या मार्गातून आपण चाललोय, ज्या महात्मा गांधींच्या मार्गातून आपण हे उपोषण करतोय, तर मला एकदा त्या नागपूरला आणि वर्ध्याला जाणं गरजेचं आहे. म्हणून मी 2 तारखेला गांधींच्या जयंतीच्या निमित्तानं मी वर्ध्यामध्ये गांधी आश्रममध्ये होतो, सेवाग्राममध्ये होतो. त्या ठिकाणी मला महात्माजी गांधी यांचे पंतू तुषार गांधी त्यांचं दर्शन करण्याचा योग आला. आमच्या पदयात्रेमध्ये आमचं काँग्रेसची पदयात्रा होती. तुषार गांधींनी ती पदयात्रा काढली होती. ती 85 किलोमीटरची म्हणजे नागपूर दीक्षाभूमी ते वर्ध्याचं सेवाग्राम इथपर्यंतची ही 85 किलोमीटरची पदयात्रा आम्ही त्या ठिकाणी चालून आलो आणि त्या ठिकाणी 2 ऑक्टोबरला त्या ठिकाणी या 2 थोर नेत्यांचं म्हणजे थोर महात्मा गांधी यांचे नातू आणि भगतसिंग यांचे बहिणीचा मुलगा काय म्हणतो आपण भाचा, तर सख्खे भाचे, ह्या दोघांचं त्या ठिकाणी माझी भेट झाली. अशा थोर विभूतींचं दर्शन त्या ठिकाणी घेऊन निवृत्त सरन्यायाधीश कोळसे पाटील यांची भेट घेऊन बीजी कोळसे पाटील यांचीही भेट घेऊन आणि आमचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत आदरणीय सपकाळ साहेब या सर्वांच्या भेटी घेऊन या सर्वांना अशी प्रकारची कल्पना देऊन मी या ठिकाणी 6 तारखेपासून या उपोषणासाठी बसतो आहे. परंतु त्या सर्वांचं मत एक वेगळ्या प्रकारचं मत होतं. 21 दिवस हे उपोषण गांधीच्या विरोधातली लोक गादीवर बसलेले आहेत, त्याच्यामुळं दाद घेणं फार कमी आहे. एक चांगला सल्ला त्यांनी मला दिला आणि म्हणून 6 तारखेपासून मी जे उपोषणाला बसत आहे ते केवळ आणि केवळ फक्त 3 दिवसासाठी बसणार आहे. कारण 3 दिवसासाठी एवढ्यासाठी की या 3 दिवसामध्ये तरी काय निर्णय प्रक्रिया होते का परत माझ्यावरती खोटे केसेस गुन्हे दाखल करणार आहेत हे बघायचं आहे. आणि म्हणून हे 3 दिवस जे आहे ते मी सत्याग्रह, उपोषण आणि मौन सत्याग्रह म्हणलं तरी चालेल. कारण 3 दिवसामध्ये मौनता बाळगणार आहे आणि जे काय आहे माझ्या मागण्या त्या लिखित स्वरूपात लिहून ठेवणार आहे आणि त्या मान्य कराव्यात. कारण मी कोणाची प्रॉपर्टी मागत नाही आहे, मी माझ्यासाठी काय मागत नाही आहे, मी माझ्या समाज बांधवांसाठी, माझ्या गावांसाठी, माझे समाज बांधव म्हणजे फक्त लिंगायत असं होत नाही. तर अशा ज्या ज्या लोकांसाठी ते गरजेचं आहे ते करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. 6 तारखेला सकाळी 10:30 वाजता मी उपोषणास बसत आहे. त्या ठिकाणी प्रशासनाला खूप घाबरायची गरज नाही. कारण प्रशासन येऊ न येऊ मी सर्वांना लिखित स्वरूपात दिलेलं आहे आणि लिखित स्वरूपात त्याचं गांभीर्य जर असेल, 21 दिवसाच्या उपोषणाचं गांभीर्य जर त्यांच्यामध्ये असेल, जे कणी न खाता फक्त पाण्यावरती 21 दिवस कसं जगतात याचं काय सामर्थ्य असतं याच्यावरती जर ते अभ्यास करणार असतील तर निश्चितपणानं या 3 दिवसामध्ये ते काहीतरी निर्णय घेतील. कारण 40 आर आपण दिला म्हणता, तुम्ही कशाच्या आधारे दिलात, का दिलात,
आपली मागणी काय होती, ती यापूर्वी कोणी मागणी म्हणजे केलेली होती का नाही ती जागेची, याचा कुठेही उल्लेख दिसत नाही आहे. तर असा उल्लेख करणं गरजेचं असतं. आणि ज्या ठिकाणावरनं आमची मागणी आहे, ज्या लोहारा रोड पासून आपली मागणी आहे, तुम्ही दुसरीकडे दाखवता, त्याच रोडला दाखवता, वेगळी जागा दाखवता. त्या ठिकाणी भूमी अभिलेखचा काही संबंध कुठेही आलेला नाही. भूमी अभिलेख ग्रामपंचायतचा आमच्याकडे काही नाही म्हणते. या ठिकाणी त्या वन खाते म्हणतं आमच्याकडे हे येत नाही, गावठाण येत नाही. म्हणजे नेमकं हे सगळं प्रकरण आहे काय, आणि आमचं ग्रामपंचायत मूग गिळून का आहे. त्यांनी आपलं मौन सोडावं. माझ्या ग्रामसेवकांना आणि सरपंचांना आणि सर्व त्यांच्या सदस्यांना आणि ग्रामस्थांना, विशेष सर्व ग्रामस्थांना सुद्धा विनंती आहे की आपण सर्वांनी याच्यामध्ये लक्ष घालावं आणि एक जनआंदोलन उभं राहावं. हे आपल्या गावासाठी आहे आणि आपण हे प्रशासनाकडनं मागून घेऊन आपल्या हक्काचं करून घ्यायचं आहे. आणि ज्या 2 स्मशानभूम्या त्या दाखवतात, त्या सर्वांनी त्या ठिकाणी जाऊन तेही बघून याव्यात. या पुनर्वसनच्या पूर्वीच्या, भूकंपाच्या पूर्वीच्या स्मशानभूम्या आज त्यात राहत नसतात आणि त्या ठिकाणी अतिक्रमण सरपंचाचंच घरच्यांचं आहे. त्यांच्यावरती काही म्हणजे काय कारवाई होती का तेही बघणं उचित आहे असं मला वाटतं. आणि म्हणून उद्याची 6 तारखेपासून बसणार हे उपोषण मला आताच म्हणजे काल स्पीड पोस्टनं या ठिकाणी मला पत्र आलेलं आहे. हे ग्रामपंचायतनं हे पाठवलेलं आहे आणि हे माझ्या नावानं आलेलं आहे. तर पोस्टानं पाठवायची काय गरज आहे, इथले तर गावातले देत आहेत. मी बहुतेक नसन किंवा काय असेल ते असेल, त्यांनी का पाठवलं मला माहिती नाही. कारण 30 तारखेला मला म्हणजे फोन आला होता, 30 तारखेला फोन आला होता ग्रामपंचायतचा, म्हणजे सन्मान्य दबडे साहेब यांचा फोन आला होता. परंतु मी वर्ध्याच्या वाटेवरती होतो आणि त्यामुळं मी नसल्यामुळं त्यांनी बहुतेक हे स्पीड पोस्टनं पाठवलं असं. आणि त्याचं मी ग्रामपंचायतनं काय लिहून दिलं हेही वाचलो. त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगतात की म्हाडानं आमच्याकडे कुठल्याच प्रकारचा पत्रव्यवहार केला नाही. मग त्यांना मला विचारायचं आहे की तुम्हाला म्हाडानं पत्रच व्यवहार केला नाही तर तुम्ही त्यांना झाडं लावण्याची परवानगी दिली कसं? त्यांनी तुम्हाला परवानगी मागितली होती का? त्यांनी कलेक्टरकडं परवानगी मागून कलेक्टरकडनं तुम्हाला काय म्हणजे एक पत्र आलं होतं का की यांना परवानगी द्या म्हणून? की हे सगळं गौड बंगाल जे आहे ते गौड बंगाल कुठंतरी थांबलं पाहिजे. आणि ग्रामपंचायतचीच भूमिका याच्यामध्ये महत्त्वाची आहे. ग्रामसेवकाचीच भूमिका अजूनही महत्त्वाची आहे. ग्रामसेवकानं त्यांचं जे भूमिका आहे ती स्पष्ट केली पाहिजे. त्यांच्या कायद्यामध्ये काय बसतं हे स्पष्ट केलं पाहिजे की ताबा द्यायचा कसा, ताबा घ्यायचा कसा असतो. एखादी जागा संपादित केल्यानंतर ती जागा कोणाची आहे, कुणाच्या मालकीची आहे हेही बघणं गरजेचं असतं. ती भूकंपापूर्वी आमच्याच मालकीच्या 8 त्या ठिकाणी आहेत आणि ते आम्ही सरेंडर केले का नाही हेही मला माहिती नाही किंवा ग्रामसेवकांना माहिती आहे का नाही मला माहिती नाही. म्हणून ग्रामसेवकांना एक कळकळीची विनंती असेल, तुम्ही नवीन आलात, तुमच्या पूर्वीच्या ज्या ग्रामसेवकाने आहे त्यांनी एक अतिशय व्यवस्थितपणे मला फसवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्यांनी माझ्या विरोधामध्ये जे काय करायचं आहे ते केलेलं आहे. ते कोर्ट न्याय आहे, न्यायदेवता खंबीर आहे आणि न्यायदेवता मला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्या गावातली पूर्ण ग्रामसभेला हजर असणारी माणसं त्या दिवशी माझ्या म्हणजे साक्ष दिल्याशिवाय राहणार नाही मी काय केलं किंवा केलं नाही. आणि पूर्ण पोलीस खातं सुद्धा त्या ठिकाणी साक्षीला होतं की ग्रामसभा म्हणजे नेमकं काय असतं, ग्रामसभेमध्ये सवाल जवाब होत असतात. म्हणून एवढंच मला सांगायचं आहे तुम्हाला आज की 6 तारखेची जे मी उपोषणाला बसत आहे, सर्व पोलीस खात्यानं माझा आता परत हे काढले, नोटीस काढले की 108 नुसार काय घटना घडल्या तर तुम्ही जबाबदार राहाल म्हणून. मी त्याही वेळेस शांततेत भूमिका होती, आजही शांततेमध्ये आहे. आज तर मी महात्मा गांधींच्या 2 ऑक्टोबरला दर्शन करून या ठिकाणी आलेलो आहे आणि म्हणून 6 तारखेपासून मी या ठिकाणी बसत आहे आणि सर्व जनता आणि फक्त 3 दिवस बसणार आहे. 3 दिवस म्हणजे 3 दिवस आणि त्या 3 दिवसामध्ये माझी अतिशय कळकळीची सर्वांना विनंती आहे, आमच्या ग्रामपंचायतला विनंती आहे की सत्य बाहेर आणा.
तुम्ही चुकीचे बयानबाजी करू नका. ज्या ठिकाणी खरोखरच आपल्या अंतविद्या झाल्यात तिथं झाल्या नाहीत असं म्हणू नका. कारण जनता आणि जनतेला माहिती आहे की ती 5 एकरची जागा आपण सातत्यानं त्या ठिकाणी स्मशानभूमी म्हणून वापरात आलेली आहे. आणि सर्व जाती धर्माचे म्हणजे सर्व उपजातींची स्मशानभूमी ती आहे. आणि एकूण किती उपजाती आहेत लिंगायतांमध्ये आपल्याला माहिती आहे. त्या सर्व उपजातींसाठीची ती 5 एकरची जागा, कारण आमच्या पूर्वजाने 8 ते 9 एकरची जागा त्या ठिकाणी आरक्षित ठेवलेली आहे. माहीत नसेल ग्रामपंचायतीला किंवा माहीत नसेल तलाट्यांना, त्यांनी विचार करावा. आम्ही आमच्या शेतांमध्ये आमच्या अंत्यविधी करत होतो. ते सोडून कमीत कमी 7 ते 8 ठिकाणी म्हणजे कारभारी लोकांचे वेगळे, भुसापा लोकांचे वेगळे, किंवा अजून उपाशी लोकांची वेगळे, मुरमे आणि असं 4-4, 5-5 आडनावाचे लोक एक स्मशानभूमीचा वापर त्या काळामध्ये करत होते. आणि त्या काळातली जी लोक आमचे पूर्वज होते एवढे मोठे आरक्षण ठेवत होते. तर आज आपण एक 5 एकरचं आरक्षण फार होत नाही. ती 5 एकरची आरक्षित जी जागा आहे ती आरक्षण म्हणूनच राहावं एवढीच विनंती करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.